ब्रिटिश नागरिकांनी आज जो काही कौल दिलेला आहे युरोपीय संघातनं बाहेर पडायचा, तो मला असं वाटतं जगावरचं एक सगळ्यात मोठं संकट अलीकडच्या काळातलं असं म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. ब्रिटन जर या युरोपीय महासंघातनं बाहेर पडला त्याचे गंभीर परिणाम देशावरती, जागतिक बाजारावरती आणि खुद्द ब्रिटनवरती होणार आहेत. त्या परिणामांचा एक थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. सध्याच्या व्यवस्थेमध्ये ब्रिटन हा युरोपीय संघाचा सदस्य अप्रत्यक्ष जरी असला तरी ब्रिटनमुळे युरोपीय संघाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली होती. आता ब्रिटनला प्रत्येक देशाशी, जवळपास 28 युरोपीय देशांशी स्वतःच्या आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण करावी लागेल. याच्याबरोबरीनं एक जो मोठा प्रश्न युरोपमध्ये सध्या भेडसावतोय, विशेषतः तो सिरिया आणि लेबनॉन आणि या सगळ्या परिसरामुळे मोठ्या प्रमाणावर तिकडचे पश्चिम आशियातले नागरिक हे युरोपीय देशांमध्ये येत आहेत. पण तिथली राजकीय परिस्थिती खूप अस्थिर आहे. सध्याच्या कालखंडामध्ये त्याचा एक परिणाम असा झालेला आहे की एकदा का तुम्ही युरोपीय देशांमध्ये आलात की बाकीच्या 28 देशांच्या सीमा तुमच्यासाठी आपोआप खुल्या होत होत्या. ब्रिटनच्या आजच्या निर्णयामुळे त्याला एक मोठा परिणाम त्याच्यावरती होईल, मोठी त्याला खीळ बसू शकेल. आणि याच्यामुळे काय होऊ शकेल तर अन्य देशसुद्धा याच मार्गाने जातील. ग्रीसने पहिल्यांदा तुतारी फुंकलेली होती की आम्हाला वेगळं व्हायचं आहे, सुदैवाने ते राहिले. 1982 साली काही वर्षांपूर्वी ग्रीनलँड या देशानेही पहिल्यांदा हा मुद्दा मांडलेला होता. तो देश बाहेर पडला, पण देशाची लोकसंख्या 50,000 होती आणि एका शहराचा तो देश आहे, त्याच्यामुळे फार परिणाम झाला नाही. पण ब्रिटनसारखा देश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अख्ख्या युरोपियन युनियनला एका मोठ्या पद्धतीनं खिंडार पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना संपूर्णपणे युरोपीय देशांची संरचना नव्याने करावी लागेल. हा एक भाग युरोपच्या दृष्टिकोनातून झाला. ब्रिटनच्या दृष्टिकोनातनं असं त्याचा परिणाम असा दिसतो की स्कॉटलंड या ब्रिटनमधल्या एका राज्याने, त्याला पूर्णपणे स्वायत्ततेचा दर्जा आहे, त्यांनी युरोपीय युनियनबरोबर राहण्याची मागणी, त्याला पाठिंबा दिलेला आहे. तर परिस्थिती अशी आहे की ब्रिटन बहुमताने म्हणतो की आम्हाला युरोपियन नको, त्याच वेळेला स्कॉटलंड मात्र म्हणतो आम्ही युरोपियनमध्ये राहायला तयार आहोत. त्यामुळे परिणाम असा संभवतो की स्कॉटलंड असं म्हणू लागलेला आहे की आम्ही युनियनमध्ये राहतो पण ब्रिटनमधनं बाहेर पडतो. त्यामुळे यामुळे ब्रिटनची शक्ल होतात की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ताजं संकट म्हणजे पंतप्रधान खुद्द डेव्हिड कॅमेरून यांना राजीनामा द्यावा लागेल. याचं कारण असं की त्यांनी ही जनमताची खेळी खेळली, जी पूर्णपणे त्यांच्या विरोधात गेली. त्यांच्या पक्षामध्ये या शक्ल पडलेली आहेत. मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती या मुद्द्यावरती विभागणी आहे. त्यामुळे हा एक मोठा अस्थिरतेचा बुडबुडा या निमित्तानं तयार झालेला आहे. तो काय काय करेल हे काही लगेच सांगता येत नसलं तरी त्याचा परिणाम दीर्घकाळ राहील. आजच सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा रुपया गडगडला, पाऊंड गडगडला. पाऊंड तर 32 वर्षाच्या नीचांकी पातळीवरती जाऊन पोहोचला. जपानचा समभाग बाजार पूर्णपणे भांडवली बाजार कोसळला. ब्रिटिश भांडवली बाजार कोसळलेला आहे. भारतीय सेन्सेक्स जवळपास 1100 पॉईंटच्या खालती गेलेला आहे. त्यामुळे हे खूप याचे गंभीर परिणाम आहेत. आणि भारतीय कंपन्यांच्या बाबत जर बोलायचं झालं तर आजच्या घडीला जवळपास 800 कंपन्या भारतातल्या त्या ब्रिटनमध्ये काम करतात. त्यांचे तिथे स्वतःचे युनिट आहेत. त्याच्यामध्ये टाटा जगवारचा असेल, काही स्टील कंपन्या असतील, आपल्या सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. ह्या कंपन्या जोपर्यंत ब्रिटनमध्ये होत्या आणि जोपर्यंत ब्रिटन हा युरोपियन युनियनचा भाग होता त्यामुळे त्यांना ब्रिटनच्या माध्यमातून अख्खी युरोपीय युनियनची बाजारपेठ सहजपणे उपलब्ध होत होती. ब्रिटनच जर वेगळा झाला तर ह्या देशांना, 800 कंपन्यांना जवळपास पुन्हा एकदा 28 देशांशी नव्याने संसार करावा लागेल, नव्याने आखणी करावी लागेल. हे एकंदर मला असं वाटतं की समजूतदारपणे या सगळ्या संकटाकडे बघायला हवं आणि याचं गांभीर्य हे सामान्य माणसाने सुद्धा जाणून घ्यायला हवं. त्याचा अर्थ या सगळ्याचा एवढाच की तुम्ही जनमत हे जेव्हा पॉप्युलर सेंटिमेंटच्या अर्थाने जे लोकप्रिय घोषणांच्या मागे लागून त्यातले हे कशामुळे झालं तर मायग्रंट्स येतात, स्थलांतरित येतात, त्याच्यामुळे आम्हाला वेगळं व्हायचं अशी ब्रिटनची भूमिका होती. त्याच्यापुढे नागरिकांनी एकंदर लोकप्रिय घोषणांच्या मागे किती लागावं, किती जावं याचा सुद्धा या निमित्तानं त्यांना विचार करावा लागेल.